एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज हे मंत्रालय माझ्याकडे आहे. तसेच पशुसंवर्धन हे खातंही माझ्याकडे आहे. माझं काम मी सुरू केलेलं आहे. काम माझ्या ऑफिसचं जरी चालू असेल तरी पण अशाच परिस्थितीत आम्ही गेले आठवडाभर इथे काम करतोय आणि खूप महत्वाचे विषय ऍड्रेस करायचे आहेत. त्याच्यामुळे आपसात बोलू नका प्लीज. त्याच्यामुळे आज अत्यंत महत्वाचा विषय जो सगळ्यांचा आहे तो म्हणजे प्रदूषणाचा विषय आहे. आपण गेले काही दिवस मुंबईच्या प्रदूषणावर बातम्या पाहतोय, वाचतोय आणि त्यामुळे मुंबईच्या प्रदूषणासाठी मुंबई प्रदूषण बोर्ड आणि मुंबईतील सर्व की अधिकारी मी बोलवले होते, जे बीएमसी मधले पण अधिकारी होते आणि खूप चांगली विस्तृत बैठक ती माझी मुंबईच्या प्रदूषणाच्या निमित्ताने झाली. मुंबईमध्ये गेले काही दिवस झाले आपण जे वातावरण बघतोय, जे खूप सारे डस्ट पार्टिकल आहेत आणि त्याची काय परिस्थिती आहे आणि आपण ती कमी करण्यासाठी काय काय करता यावं ह्याच्यासाठी विस्तृत अशी बैठक घेतली. खरं तर हा जो विभाग आहे पर्यावरण हा एक विभाग आहे खरं बघायला गेलं तर. आता ह्याला पूर्णपणे मंत्रालय बनवायचं आहे आणि ह्याच्यासाठी जास्तीत जास्त काम करायचं आहे, कारण पर्यावरण हे फ्युचर आहे. आपल्याला श्वास घेतो ती हवा, आपण पितो ते पाणी, आपण राहतो तो सगळं सराउंडिंग हे स्वच्छ असावं, पर्यावरणयुक्त असावं. याच्यासाठी खूप काम करण्यासाठी या खात्याला अजून स्ट्रेंथन मी करत आहे. आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला 100 दिवसाचा प्लॅन सबमिट करायला सांगितलेला आहे आणि त्याच्यासाठी मी आता तो प्लॅनही तयार करते आणि 100 दिवसाचा प्लॅन सोबत आम्ही एक टास्क फोर्स तयार करतोय, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या खात्यांचं आम्ही कन्व्हर्जन्स करणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये परिवहन खातं येईल, त्याच्यामध्ये हेल्थ विभाग येईल, कारण खूप मेडिकल वेस्ट हे सुद्धा पर्यावरणासाठी हॅझार्डस असतं, वाईट असतं आणि त्याच्यासाठी कशी त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही काम करणार आहोत. आत्ता आपण जर पाहिलं तर मुंबईच्या प्रदूषणाचा मी आढावा घेतला. प्रदूषणामध्ये आम्ही ते प्रदूषण कसं कॅटेगराईज करतो तर त्याच्यामध्ये म्हणजे 51 to 100 युनिट असं जर असेल तर ते सॅटिस्फॅक्टरी असतं, 100 to 200 असेल तर ते मॉडरेट असतं आणि 200च्या वर असेल तर त्याला थोडं काळजी करायची असते. आपल्याकडे जरी प्रदूषण आपल्याला दिसत असेल तरी आपण बऱ्याच ठिकाणी आपण आज मॉडरेटमध्येच आहोत आणि ते आपण येलो कलरमध्ये त्याला आपण टॅग करतो, येलो कलरमध्ये. आणि जर ब्राऊन झालं म्हणजे ऑरेंजिश ब्राऊन असा कलर आहे त्याच्यामध्ये गेलं तर ते आपल्यासाठी एक चिंतेचा विषय असतो आणि त्याच्याही पुढे गेलं जे आता आपण दिल्लीची परिस्थिती पाहतो तर ते खूप चिंताजनक असतं. तर आता आपण ज्या 100 ते 200 मध्ये आहोत त्याच्यामधून कसं कमी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय. ह्याचं कारण महत्वाचं म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत आणि या कामामध्ये आपण कुठे अंडरग्राऊंड खोदतोय, कुठे आपण वरून बांधकाम करतोय, भरपूर काम चालू आहे. त्याच्यामुळे एक डस्ट पार्टिकल खूप हवेमध्ये आहेत आणि हे डस्ट पार्टिकल जर उन्हाळ्यामध्ये असेल तर त्याचा एवढा परिणाम होत नाही, कारण आपल्याला समुद्राच्या हवेमुळे ते डस्ट पार्टिकल वाहून जातात, सेटल होतात आणि त्याचा परिणाम होत नाही. पण आता हवामान थंड आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचंही बाष्पीभवन होत आहे आणि त्याच्यामुळे हवा न वाहत असल्यामुळे हे डस्ट पार्टिकल आपल्याला दिसतात. ते पूर्णपणे ते स्मॉग नाही आहे, ते डस्ट पार्टिकल आहेत बऱ्याच अंशी. मध्ये आता काही 2-4 दिवसांपूर्वी बीकेसी मधनं आमच्या बोर्डाला फोन आला तर बीकेसीचं मात्र प्रदूषण तिथे 200च्या वर गेलं होतं. तिथे काही कारणं तिथली होती, ती कारणाचा लगेच तात्काळ निवारा झालाय. 2022-23 पासूनचा सगळा मी बघितलं. आमचं आता जे प्लॅनिंग चाललंय त्याच्यामध्ये आम्ही 15 फेब्रुवारी ते म्हणजे तिसरा आठवडा जो फेब्रुवारीचा आहे तोपर्यंत हे प्रदूषण कमी करण्यासाठीचे आमचे जे उपाय आहेत ते यशस्वी होताना आम्हाला दिसतील. आम्ही आता त्याचा अंदाज बांधलेला आहे आणि मुंबई प्रदूषण मुक्त किंवा कमी प्रदूषण असावं याच्यासाठी आम्ही जे काही उपाययोजना करत आहोत त्याचा एकदा ड्राफ्ट तयार झाला तर तो पण आम्ही मीडियाला देऊ. त्याच्यामध्ये साऊंड पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे आणि सर्वात महत्वाचं वॉटर पोल्युशन आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागांना आता आम्ही संपर्क करत आहोत. रेल्वे खात्याचा विषय आहे, हेल्थ डिपार्टमेंटचा आहे, कॉर्पोरेशनचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे जे आम्ही प्लॅन आता तयार केला आहे त्याच्यामध्ये फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपण ते कमी करण्यामध्ये यशस्वी होऊ. आणि आता सुद्धा आम्ही मेंटेन करतो येलो झोन, जे आपल्यासाठी हॅझार्डस नाही, नक्कीच आपल्यासाठी मॉडरेट ते प्रदूषण आहे आणि ते मेंटेन करायचं आणि कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. केंद्रासोबत तुम्ही कशा प्रकारे समन्वय राखणार आहे? कारण 1-2 वर्ष अगोदर सफरकडनं अनेक डेटा जो आहे तो आपल्याला पुढे येताना पाहायला मिळत होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात
प्रदूषण हे मुंबईमध्ये दाखवलं गेलेलं होतं. तुमच्याकडनं या संदर्भात पत्र देखील घेण्यात आलेलं होतं की हे प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे सफरचा डेटा हा पूर्णपणे बंद करण्यात यावा. त्यामुळे तो डेटा पूर्णपणे बंद आहे. IITMचाच डेटा सध्याला होतो आहे, मात्र तो देखील अधिक दिसतोय MPCV पेक्षा. सो त्यामध्ये काही समन्वय तुमचा असणार आहे का? नक्कीच असणार आहे. मी कालच माझे केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांची बैठक आम्ही त्यांच्याबरोबर भेट घेतली. त्यांनी मला काही मार्गदर्शक सूचनाही केल्या. आता कारण मी चार्ज घेऊन हार्डली 4-5 दिवस झालेले आहेत, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जो नॅचरल काळ लागतो त्याही पेक्षा 100च्या स्पीडने आम्ही जात आहोत. तर त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये केंद्राबरोबर याचा आम्ही नक्कीच संपर्कात राहू, समन्वयात राहू. परंतु हा टोटली आता आपला विषय आहे. प्रदूषण हा त्या झोनमधला विषय आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आता मी जसं सांगितलं की आता मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी आता हिवाळा पण आहे. हिवाळ्याचं कारण हे मेजॉरिटी आपल्याला त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते. त्याला कमी करण्यासाठी आणि असंच पुढे मेंटेन करण्यासाठी किती कडक नॉर्म्स करावे लागतील. म्हणजे तुम्हाला जर आता मी डिटेल नाही सांगू शकणार, 1 तास लागेल मी सांगायला गेले तर. साधा विषय आपल्या मुंबईमध्ये जेवढे रेस्टॉरंट्स आहेत, म्हणजे आम्ही विचार केला एअर पोल्युशनचे मोठे मोठे विषय तर ठीक आहे, मोठे कामं चालू आहेत, ब्रिजेसचे कामं चालू आहेत, कोस्टल हायवेचे कामं चालू आहेत किंवा हे चालू आहेत, तर त्याला आपण स्प्रिंकलर वापरण्यासाठी वगैरे कंपल्सरी केले, तात्काळ त्यांना फाईन केला, काम थांबवायला सांगितलं, अशा उपाययोजना केल्या. जिथे बांधकामाचे नॉर्म्स पाळले जात नाहीयेत, त्याच्यामुळे डस्ट पार्टिकल आहेत, त्यांना सुद्धा सूचना देऊन, नोटिसा देऊन ते पण आपण एक काही दिवस, काही ठिकाणची बांधकामं सुद्धा 4 दिवस 8 दिवस कमी केल्याने पण त्याच्यामध्ये परिणाम झालेला आहे. 3-4 दिवसापूर्वीची जी परिस्थिती प्रदूषणाची ती आज आपल्याला दिसत नाही. आजचे रिपोर्ट्स त्याच्यापेक्षा बरे आहेत. आणि ह्या सगळ्या प्रयत्नात आता साधं जर रेस्टॉरंट्स आहेत ते लाकूड जाळून तंदूर वापरतात, ह्याचं किती प्रदूषण आहे ह्याचा आम्ही आता अंदाज घेतो आणि ते फार मोठ्या आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा एक प्रमाण दिसते. तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल त्यांनी ते वापरावे तंदूर, ह्याच्यासाठी आता आम्ही काही नॉर्म्स काढण्यासाठी प्रयत्न करतो. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या जरी असल्या तरी त्या प्रदूषणामध्ये ऍडिशन करत आहेत. तर ह्याचं खूप डिटेल अभ्यास करून एक आम्ही काम करतोय. आता मी ओव्हरऑल सांगते की येणाऱ्या 3 आठवड्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये चांगले यश मिळवू. काही मधल्या काळात प्लास्टिक मी बेसिकली इथे जे आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ती एक एंटिटी आहे, त्यांना स्वतःला ते अधिकार आहेत, तर ते सगळ्या या नोटीस जारी करतात. त्यामुळे त्याचे आकडे आता मी नाही सांगू शकणार, परंतु त्याच्या एक काही या हिवाळ्याच्या काळामुळे किंवा त्या काळातल्या टेम्परेचरच्या मुळे त्यांना काही ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. नॉर्म्स नाही जिथे पाळले जातील ते कोणीही असो त्यांना नोटीस दिल्या जातील, त्यांना फाईन लावलं जाईल, त्यांच्याकडनं उपाययोजना करून घेतल्या. काही मधल्या काळात प्लास्टिक बंदीची एक मोठी घोषणा केली होती. प्लास्टिक बंदी बऱ्यापैकी झाली होती, मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने प्लास्टिकचा सर्रास वापर होतो. जे प्लास्टिक आपल्यासाठी हानिकारक आहे ते बंदी करण्यासाठी कडक उपाययोजना आम्ही करू. त्याची सुरुवात अगदी आमच्या ठिकाणाहून करू. पहिले आम्ही स्वतः ते पाळू, म्हणजे लोक पाळतील. तर ते त्याचे एक थिकनेस आहे, त्याचे एक दिलेले काही नॉर्म्स आहेत, त्याच्याप्रमाणे त्याचा निर्णय होईल. आपण बऱ्यापैकी त्याच्या वाटचाल आपण त्या दिशेने करतो. कागदी कपांचा जो काही विषय आहे, प्लास्टिक कशाबद्दल मी आत्ताच तेच सांगितलं की आता मी मुंबईच्या प्रदूषणापुरतं मर्यादित बोलते, पण प्रदूषण हा विषय फक्त एवढाच नाहीये, हा त्याच्यापेक्षा पलीकडे आहे. आता आम्ही नदी पुनर्जीवनाचे विषय हातात घेतोय, जसं नमामि चंद्रभागा आहे, गोदावरी नदीचं स्वच्छ करणं, इंद्रायणी नदी आहे, पंचगंगा आहे. आता मी कोल्हापूरला गेले, त्या लोकांनी सांगितलं हे खूप वास्ट विषय आहे. मी जसं सांगितलं ह्याची पत्रकार परिषद ही 10-15-20 मिनिटात होणार नाही. त्यामुळे मी असा विचार केला की मी एक एक विषय हातात घेऊन माझे काम जे करते ते तुम्हाला अवगत करेन, म्हणजे तुमच्याही सूचना येतील की हे प्रत्यक्षात होते किंवा नाही, त्याचे पण आम्हाला रिपोर्टिंग घेता येईल. आणि आम्ही आता ऑनलाईन एक ऍप तयार करतोय जेणेकरून लोक सांगू शकतील. सगळ्यात मोठं हे जे सिमेंट कॉन्क्रीटचं जो काम आहे त्याच्यामध्ये जे वाहतूक होते ती ओपन होते, ते कव्हर झाली पाहिजे. तर आम्ही आता लोकांना, नागरिकांना ते अधिकार देतोय की तुम्ही फोटो काढा, तुमचं टॅग करा की तुम्ही कुठे आहात, जिओ टॅग करा, तुम्ही कुठल्या लोकेशनला आहे, तात्काळ आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ. जे कोणाचं ते असेल प्रदूषण जे करतायत ते, साधा कचरा सुद्धा कव्हर्ड नेला पाहिजे. ह्या साध्या साध्या गोष्टी, पण ह्याला इतकं डिटेलमध्ये मी प्रेसमध्ये सांगणं म्हणजे तेवढा हे करण्यापेक्षा मी विंग वाईज घेईन. आता मी एअर पोल्युशन मुंबई एवढाच विषय हातात घेतलाय, बाकी सगळ्याच विषयाची माझी चर्चा झाली आहे. जसे जसे विषय येतील तसं तसं आपण त्या विषय वाईज करू. तुम्ही कागदी कप वगैरे म्हणताय, त्याच्यामध्ये सुद्धा
बेसिकली बऱ्याच विषय कचऱ्याचं व्यवस्थापनाला नोडल एजन्सी या महानगरपालिका नगरपालिका आहेत, तर त्यांच्याबरोबर टायअप करून या विषयाला आपल्याला हाताळावं लागेल. रिसायकलवर जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे. झाडांचं कटिंग कमी करून लाकडं जाळून, जसं मी आता सांगितलं की तंदूर आम्ही लाकडाचे बंद करण्यासाठी सगळ्या एक रेस्टॉरंट असोसिएशनला बोलून त्याच्यावर निर्णय घेणार आहोत. ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण या प्रदूषणाला कमी करू. तरी पण आपलं प्रदूषण ही येलो झोनमध्ये आहे. रेड झोन, ब्राऊन झोन, रेड झोनमध्ये आपण नाही, फार कमी ठिकाणी तसं Summer is going to be here by Feb. So is that the reason that third week of February we will see less pollution? See So what that- are your very specific steps See, being that taken? that is the reason you are seeing more pollution, because there was less temperature. There was little bit winter season. They always, every year, if you see, pollution rises from this around December to February, and that is the reason you see more dust particle. But this pollution, I observe, and I'm going to take an actual report also. It is more of a dust particle. It's not smog, or it's not some hazardous gases in there. So it is dust particle, and how to take care of that. The temperature also is one of the reasons. We will see it less, but that is not the only reason. Have the officials given you any specific points saying, okay, we are going to do this, this, Yeah. this? Yeah. Can you please tell us? Yeah, they are going to use more of sprinklers on the sites where the roads and bridges and tunnels are happening. They are in some areas they stop some construction work. There also there are norms, proper norms to be followed. We have given instructions and notices to certain, of course, people who are building and their construction work is going on. And where we are being more vocal and we are being more interactive about complaints from the public, where we will address them and we will take care of them, because sometimes people witness certain things and they can immediately report to us, and that also we can take care. So these are 2-3 measures we are taking. बीडमध्ये सध्या पर्यावरण मंत्री आहात तुम्ही बोलत नाही असं सुरेश धस यांचा आरोप आहे की तुम्ही स्पष्ट येऊन समोर पर्यावरणाचे प्रश्न झाले का? तुम्ही पण पत्रकार आहे का? एक मिनिट थांबा ना, उजवी बाजू दुसऱ्यांना पण बोलू. हा जी, मराठी पूर्ण करा ना. एक मिनिट. अरे तुम्ही पत्रकार आहेत, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुम्ही जरा शांत सिव्हिलाइज वागा ना, मग लोक वागतील. तुम्ही असं नका करून दादा. मी तेच इथून पळून जायला जागाही नाही. ओके, तुम्ही बोलत नाहीये, तुम्ही प्रतिक्रिया हे देत पहा, नाही. एक मिनिट. सुरेश धसाने आरोप केलाय तुमच्यावर. हे पहा, मी माझ्या छोटी जी माझी लेवल आहे त्या लेवलच्या विषयांना हाताळते. फार काही माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी काही उत्तर देऊ शकत नाही. पण मी एवढं सांगेन की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं SIT लावण्याचं,